नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय प्राध्यापक रसूल सोलापुरे यांची कादंबरी फाटलेलं आभाळ आणि आज भाग 10. मांजीरामनं बैलांच्या शिंगाला दिमागदार गोंडे लावले होते. यात्रा सुरू होण्यापूर्वी मांजीरामनं बैलगाडी रंगवून घेतली होती. आता तिची भारी सजावटही केलेली होती. बैलांची हरणासारखी दिसणारी शिंग गोंड्याची शोभा अधिकच वाढवत होती. बैलांनाही त्यांनी असं काही स्वच्छ केलं होतं की बैलाच्या अंगाला हात लावला तर ठसा उठेल. शुभ्र रंग कोवळ्या उन्हात चकाकत होता. बाबांची धावपळ कौतुकानं बघत बापूराम घराच्या पायऱ्या उतरत होता. आज तो फार खुशीत होता. आज यात्रेचा मुख्य दिवस होता. आज यात्रेत फिरून खाणं पिणं, भरपूर फिरणं त्यांनी ठरवलं होतं आणि मांजीरामनी त्याला तसा शब्द दिलेला होता आणि त्यामुळेच बापूरामच्या आनंदाला पारावार राहिलेला नव्हता. अगदी सकाळी उठून बापूरामनं नवीन कपडे घातले होते. या कपड्यांची त्याला इतकी हौस वाटत होती की तो काही कारण नसताना इकडं तिकडं फिरत होता. आपल्या कपड्यांकडेच सगळ्यांचं लक्ष आहे असं त्याला वाटत होतं. यात्रेत फिरताना काय काय करायचं याचे बरेच बेत त्यांनी आखले होते. त्याच विचारात तो आता पायऱ्या उतरून रस्त्यावर येत होता. मांजीरामचं पोराकडं लक्ष गेलं. बापू आज लवकर तयार झाला की? मांजीरामनं हसत हसत मुलाला प्रश्न केला. बाबा विसरला वे, आज समजा यात्रेत फिरवणार आहेस ना व, म्हणून तर लवकर तयार झालो. अरे हाय की ध्यानात. अरे आज मनशीन तिकडं फिरूया मग तरी झालं. बाबानीच तर फिरायचं नाही. मी यात्रेतलं झोपाळ्यावर बसून लय मज्जा करणार आहे. माझे दोस्त बी येणार तिथं. सांगितल्या व, आज मागं घराकडचा रस्ताच बघायचा नाही. मग बसू काय मी बालगाडीत? मी तयार आहे. अरे थांब, अजून गाडीत पेंजर टाकून बसाय मग गादी करायची. लय गडबड करू न ग. आतावर एक काम करून घे. काम आता नाही बाबा तुझं, तू काय ते बघ. अरे काम म्हणजे लय वाजायचं नाही आहे. मग लवकर सांग, पळत जाऊन येतो. माझा दोस्त आहे ना वाशा काका, त्याला सांगायचं लगेच बोलवली आहे. हां, येळ करू नको म्हणाव त्याला. तो आला का लगेच जाऊ आपण. घरच्या समध्या मंडळीसनी घे म्हणावं त्याला. अरे सकाळचं गेलं का गर्दी व्हायची अगोदर देवदर्शन होतंय. जा लवकर जा. यात्रेला जायची घाई असल्यामुळं मांजीरामचा शब्द खाली पडायच्या अगोदर बापूरामनं वशा काकाच्या घराकडं धाव घेतली. पळत पळत गेल्यामुळे त्याच्या घरापर्यंत जाईपर्यंत त्याला धाप लागलेली होती. प्लॅस्टिकच्या बारडीतलं पाणी घेऊन हातपाय धुणाऱ्या वाशाला आपल्या पाठीमागं कोणाचा तरी धापापल्याचा आवाज आला. त्या आवाजानं तोंडातली पाण्याची चूळ तशीच तोंडात धरून तो उभा राहिला. आजूबाजूला बघायला लागला. अरे बाप्या तू आहेस होय? तोंडातली चूळ लांबवर फेकत वाशा म्हणाला. काका. बोलता बोलता बापूराम थांबला. अरे बोल की, एवढं धावत पळत कशा पाय आला? बाबानं तुला बोलिवले. मांजीरामनं? होय की. इतक्या लवकर बोलिवलंय? वय, लवकर उन्हाच्या अगोदर जत्रत जाऊया म्हणलाय. अरे बाबाची गडबड झाली असेल काहीतरी, लवकर बोलवलं आहे तुला. आणि तुला ना घरातले समदेशनी घेऊन यायला सांगितले बरं का. अरे वय, त्याच्यासाठी माझी बी गडबड चालू आहे. हातपाय धुवून कापडं बदलून तुमच्याकडे यायची तयारी चालली आहे. मग लवकर चल की. बापूराम गडबडीनं म्हणाला. ना आता नाही, तू हो पुढं, पाठोपाठी येतो म्या. नाही बानं तुला घेऊन यायला सांगितले. बापूरामच्या बोलण्यावर वाशा हसला. अरे बाबाची नाही, तुझीच घाई लई दिसती. आणि नाही, शपथ नाही, बाबानंच लगेच यायला सांगितले. थांब तर जाऊ, ये घरात ये. मी घरातल्यासनी बी लगेच तयार व्हायला सांगतो, म्हणजे सगळी लगेच जाऊ. नाही तुम्ही या, तर बाबा आणि मी गाडीत ताडपत्री टाकून बसायला जागा काढतो. तुम्ही येईपर्यंत बाबाला गाडी झोपून उभं करायला सांगतो. तू लगेच येणार आहे म्हणून बी सांगतो. बरं जा तू, येतोच आता आम्ही. वशा टावेलनं हात पुसत बापूरामला म्हणाला. ते पूर्ण ऐकायच्या आत बापूरामनं घराकडे उडीवरच धूम ठोकली होती. बापूरामची उडी बघितली. वशा मनोमन हसला. त्याला त्याचं बालपण आठवलं. त्यांनी एकदा दोनदा अशीच उडी घेऊन घराच्या दिशेनं धूम ठोकली होती, पण ती धूम भीतीमुळे होती. आंब्याच्या झाडाचं ते दाट झुडूप जंगलासारखं वाटत होतं. वशा उड्या मारत कच्च्या कैऱ्या काढत त्या आंब्याच्या झाडातनं फिरत होता. अचानक त्याच्यासमोर वेटोळे घालून पडलेला भला मोठा साप त्याने बघितला. तो घाबरला, जोरात किंचाळला. तसं आजूबाजूच्या रानाला अचानक जाग आल्यासारखे झाले. वशा जोराची उडी मारून घराकडे धूम पळत सुटला. यावेळी वाटेत दोन गृहस्थ बोलत चाललेले त्याला दिसले.
धापा टाकत वशा त्यांच्याजवळ जाऊन उभा राहिला. त्याला जवळजवळ रडूच कोसळलं होतं. त्या गृहस्थांनी वशाला समजावलं, अरे का रडतोय बाबा, काय झालं, बोल ना तू, बघू आपण काय करायचं ते. वशाला बोलायला तोंड उघडत नव्हतं. त्याची जणू दातखिळ बसल्यासारखी झाली होती अवस्था. तसं त्या माणसाने त्याला जवळ घेतलं, त्याच्या पाठीवरनं हात फिरवला. मग वशाला थोडा धीर आला. अरे बोल, घाबरू नको, बोल. वशानं त्यांच्या बोलण्यावर त्या आंब्याच्या जंगलाकडे बोट केलं आणि बरोबर चालायची खूण केली. त्या गृहस्थांनी एकमेकांकडे बघितलं. त्यांना तिथूनच माघारी फिरवून वशाच्या पाठोपाठ जायला सुरुवात केली. ती माणसं गोंधळली होती. पोरगं का घाबरलं हेच त्यांना कळत नव्हतं. ते दोघं हळूहळू काहीतरी बोलत होते, पण ते काय बोलत होते हे वशाला समजत नव्हतं. भीतीने जणू काही त्याचे कान बधीर झाल्यासारखे झाले होते. आता सगळे त्या दाट आंब्याच्या झाडाजवळ आले. वशा भीतीनं पुढं होत नव्हता. त्यांनी लांबूनच वेटोळा घातलेल्या सापाकडे बोट दाखवलं. आता खरा प्रकार त्या दोघांच्या लक्षात आला. त्यांनी एका बाजूला पडलेली करंडी त्याच्यासमोर धरली. आवाजानं सावध झालेल्या त्या सापानं फणा काढून इकडे तिकडे बघायला सुरुवात केली. हीच संधी साधून त्याने टोपलीचं झाकण बाजूला केलं. टोपली त्याच्यासमोर धरली. त्याबरोबर चिडलेल्या त्या सापानं 2-3 वेळा रागानं त्या करंडीवर फणा आपटला. पण त्या गृहस्थांनी आपली चिकाटी काही सोडली नाही. मोठ्या शिताफीनं त्यांनी त्या नागाला करंडीत घेतलं, झाकण टाकलं. त्याला दूर जंगलात सोडायला ते घेऊनही गेले. वशाला बापूरामच्या उडीचा हा प्रसंग तसाच आठवला. आता त्याला त्या भीतीचं आणि त्या घटनेचं हसू येत होतं. त्यांनी आजूबाजूला बघितलं. वेळ वाढत चालला होता. घरच्या मंडळींना घेऊन मांजीरामकडे लगेच जायचं म्हणून त्याच्या पावलांनी आता गती घेतलेली होती. अरे काय जत्रेला काय यायचा बेत नाही का? दूरवरून लगबगीनं आपल्याकडे येणाऱ्या वशाला मांजीरामनं प्रश्न केला. वशा आणि मांजीराम लंगोटी मित्र. अगदी लहानपणापासून आता वाढत्या वयाच्या उंबरठ्यावर सुद्धा त्यांची दोस्ती टिकून होती. यात्रेत ही दोन्ही घरातली मंडळी मिळून सगळा यात्रेचा आनंद घेत असत. देवदर्शन, यात्रेतली दुकानं फिरणं, खाणं पिणं असा सगळा ब्रेत प्रत्येक यात्रेला ठरलेला असे. मांजीराम या यात्रेसाठी गाडी बैल सजवण्यासाठी आठवडाभर मेहनत घेत असे. सगळं कसं झाकपाक असावं अशी त्याची धडपड. वशाला हे सगळं माहिती होतं. अशा यात्रेत मांजीरामची किती गडबड असते हेही तो ओळखून होता. त्यामुळे त्याचं बोलवणं आलं की केव्हा बाहेर पडावं याची वशाला घालमेल लागत असे. घरच्या मंडळींना तो असाच निरोपाबरोबर घाईनं बरोबर घेऊन येत. थोडा उशीर झाला तरी मांजीराम जोरजोरात बोलायला सुरुवात करत असे. त्यामुळे वशा मांजीरामकडे जायला उशीर होणार नाही याची काळजी घ्यायचा. पण यावेळी त्याला तसा उशीर झाला. शेताकडनं लवकर वैरण आणावी म्हणून उजाडायच्या आधीच तो बाहेर पडला होता. एकदा वैरणीची जोडगण झाली की मग कितीही वेळ बाहेर फिरायला मोकळा असा त्याचा विचार. त्यासाठी आज लवकर उठून तो कामाला लागला होता. पण सगळी धडपड करून त्याला उशीर झाला तो झालाच. आता मांजीराम काय बोलेल ते फक्त ऐकायचं, उलट शब्द काही बोलायला जायचा नाही त्याने ठरवलं होतं. आणि तसा मनाशी पक्का विचार करून तो मांजीरामकडे आला. त्यामुळे आता मांजीराम बोलला तरी वशा फक्त हसत हसत पुढं आला. वय जरा झाला उशीर गाडे. वशा जरा हळूवार शब्दात बोलत मांजीरामच्या जवळ आला. जरा नवल्या का दिस कासरा बरोबर आलाय. तुला काही सूर्यदेव बी दिसेना वाटतं. मी आपला आता येतोय मग येतोय म्हणून छान घरात बाहेर करत बसलोय. नाही पण बैलच ज्ञान गाडीला बी लय जकात सजवला बरं का तू. विषय बदलण्यासाठी वशानं शक्कल लढवली. बोलत बोलत बैलाजवळ गेला. शिंगांचे सोनेरी गोंडे त्याने निहाळून बघितले. मांजीराम, अरे हे कुठून आणले गाडे? लय भारी दिसतेत बघ. मी आता लय बैलजोड्या बघितल्या पण आता तू सजीवलास तशी एक बी बैलजोडी नाही बरं का. मांजीराम तू भारी आहे बरं का. बाकी वशाच्या बोलण्यावर मांजीरामची छाती इंचानं फुगली. अरे वशा, मी किती धडपड करतोय माहीत नाही बाई तुला. अरे परवा तालुक्याच्या बाजारात गेलो, हे समद सामान आणलं. लय दुकानं फिरलो बघ. मनासारखं गोंड मिळाल्यावरच आणलं मी. अरे इतक्या वर्षानं जत्रा भरली आहे. फक्त काय आम्हीच नटायचं वय. आमच्या जनावरांसनी बी जीव आहे की. त्यासनी बी जरा नटवून तटवून जत्रा बघायला नका का. बरोबर बोलला मांजीराम तू. बाकी असल्या कामात तुझा हात धरणारं कोणी आहे वय. तसं आता बैलजोडीची स्पर्धा लावली ना तर तुझाच नंबर पाहिला येणार बघ. वशा आता मांजीरामच्या कलेनं बोलायला लागला होता. त्या बोलण्यानं मांजीरामची कळी खुलली. वशावरचा राग विसरला. तो आता त्याच्यावर जाम खुश झाला. बरं वशा,
आता माझी एक अट आहे बरं का. अरे कसली आहे आणि काय घोळ तुझ्या डोसक्यात आलं म्हणायचं. मांजीरामच्या बोलण्यावर वाशा आश्चर्यानं बोलला. त्याच्या कपाळावर किंचित काळजीच्या रेषा उमटल्या. आता हा काय अड घालतोय अशी त्याला मनोमन काळजी पडली. वशाच्या चेहऱ्यावरची बारीक काळजी बघून मांजीराम जोरात हसायला लागला. त्याच्या हसण्यानं वशाचा चेहरा जास्तच प्रश्नार्थक झाला. तो गोंधळल्यासारखा होऊन मांजीरामकडे बघायला लागला. अरे तू खोळचट आहे खोळचट. अरे अड घालणार म्हणजे काय लय मोठं वजं तुझ्या डोक्यावर नाही देणार मी. नाही तसं नाही मांजीराम, पण आपलं एकदा ऐकलं ना का जरा निवांत वाटतंय म्हणून जनकाळजी. नाही तर कुठलं बे काम सांग की या फाकड्यानं कधी पाय मागं घेतला वे. नाही तुझं बरोबर आहे वाशे. अरे तुझ्यासारख्या दोस्त मी आधी कधी शंका धरून काम सांगितले का. मग मैत्री कसली म्हणायची आपली नाही का. बरं आता पुढचं बोलणार आहेस का असं गप्पा टप्पा करत इथंच येळ काढायचा. म्हणजे तुझी माझी पोरं लागू दे आमसनी बोलायला. खरंय तुझं, मी आपला आटीचं सहज बोललो गाड्या. मग इतका येळ कशाला खेळ खंडोबा करत बसलाय तू. अरे माझं काय ऐकून तरी घेतो का नुसतं बोलायला सुरुवात करतो. वाशे, प्रत्येक यात्रेला आम्ही दोन्ही घरचे जातो. पाठच्या भावासारखं तुझं आणि माझं आहे. जेवण पै पाहुणं समद मिळून करतो. पण हे करताना समदा खरंच तुलाच करायला लागतो. मला काय हे गाड्या पसंत नाही बघ. माझा खरंच यात्रेला झालं आहे असं मला वाटतच नाही कधी बघ. मांजीराम, आता येरवाळी हे तुझं माझं तुझं काय करत बसला तू. म्हणजे आम्ही दोघं निराळे असं बोल नको तू. तसं नाही वाश्या, शपथ सांगतो मला गाड्या तसं नाही म्हणायचं. मग काय म्हणायचं तुला. म्हणजे मला बी खरंच करायला जरा मोकळीक दे की. तीच माझी अड घातली. तेच ना, ते बघू माग ना आपण. उगा कशाला आता त्याच्यावर एवढा विचार करायला आहेस. विचार नाही वाश्या, आता यात्रेत बी मॅच खरंच करणार असं मला म्हणायचं होतं. तू लगेच बलतं बोलायला लागला. बरं बाबा तुझ्या मनासारखं करू मग ते झालं. आता निघूया म्हणतोस का हिथंच गप्पा मारत बसू. पोरं टोरं पार काठाळून गेली असतील. आम्हा दोघांच नाही बे नाही सैल सोडायची ती. चल्लक बकर नाही तर गप्पा मारत बसू आपण इथं खरंच वाश्या. मांजीराम आता घाई करत बैलांच्या खांद्यावर जू ठेवून त्यांच्या सापत्या आवळायला सुरुवात केली त्याने. बरं मांजीराम, आता पहिलं डोंगरावर जाऊन देवाला पाया पडून उन्हाच्या अगोदर खाली येऊया. म्हणजे एकदा खाली आलो का पोरसने यात्रेत फिरवायला बरं पडतंय बघ. हा तसंच करायचं आहे. देवाला पाया पडून नारळ अगरबत्ती लावूनच पुढचं समद कार्यक्रम करू. पोरं यात्रेत पाळण्यात बसतो म्हणू लागल्यात. कालपासनं पोरांचा त्योच कालवा चालू आहे. अरे पोरसने काय पाहिजे ते देऊ रे, पण लय वखत करून चालणार नाही. अंधार पडायच्या अगोदर देवाच्या नैवेद्याची तयारी करायला पाहिजे. नाही तर समध्या गावच्या मागणं आमचं घोडं न ग. वखत नाही करायचा. परवाच्या डोंगरावरनं देवाची पालखी तरी खाली यायला पाहिजे ना व. त्याच्या अगोदर नैवेद्य तरी कसा चालेल देवाला. म्हणजे लवकर आटपून गेला हो तरी बी आणि पालखीची वाट बघायलाच पाहिजे नाही का. तेव्हा लय बी गडबड नको. मी सांगतो चल पुढं काय करायचं ते. खास खळग्याची पर्वा न करता मांजीराम बैलगाडी पळवत होता. सूर्य हळूहळू वर चढायला लागला. उन्हाचे झटके बसायला सुरुवात झाली. जसजसं देऊळ जवळ यायला लागलं तशी मांजीरामची गडबड सुरू झाली. त्याला आता मांडी अवघडल्यासारखी वाटत होती. बऱ्याच वेळापासून तो तसा बसून राहिलेला होता. पायालाही मुंग्या आल्यासारख्या झाल्या होत्या. पाय बधीर झाल्यासारखा वाटायला लागला. तसा जरासा बाजूला सरकत हातातला कासरा त्याने वाशाकडे दिला. वाशा जरा पाय मोकळं करतो बाबा. लय अवघडल्यासारखं झालं आहे. जरासं तूच हाक गाडी आता. दे दे दे. पण लेका आता वकूत राहिलं आहे का. ते बघ मंदिराच्या कळसाचं बारीक टोक दिसायला लागले. जराशी कळ काढला असता तर देवळाजवळ पोचला असता की. तुझं भाषण राहू दे रे. गाडी हात जोरात. जरा पाठ टेकून बसतो बाबा. अगोदर देवदर्शन घेऊ मग यात्रेतनं फिरायला मोकळं. बोलता बोलता मांजीराम उठला, बैलगाडीत पाठीमागे जाऊन बसला आणि वाशानं कासरा हातात घेऊन बैलासनी हुर्रे हुर्रे करत पेटाळायला सुरुवात केली. वाशानं गाडीला वेग दिल्यानं चाकासनी दगड दोंड ठेचकाळायला लागलं. एकदा तर खड्यावर चाक उडून पडलं. सगळ्यासनी दणकून मार बसला. तशी सगळी बायका पोरं वाशावर खेकसायला लागली. वाशा मात्र सगळ्यांच्या त्रेधा तिरपिटीनं हसत होता. दाजी, गाडीत पोरं बाळा बसल्यात. जरा सावकाश हाका की गाडी. कमरं मोडून गेले की आमचे. मांजीरामची बायको बोलल्यावर त्याचा सूर धरून वाशाची बायको वाशावर खेक कसली. आमची काय हाडं मोडणार वाटतं तुम्ही. तुम्हासनी एक कावा चेष्टा करायची हेच कळलं ना. तुम्ही बी व्हावा बाजूला, मीच हाकते गाडी. तुम्ही दोघं दोस्त बसा गप्पा मारत.
आम्ही बघतोय बायका बायका काय करायचं ते. बरोबर बोलली बघता. आणि ही दोघं विभाराभरच आहेत बघ. त्यासनी बायका पोराची काय फिकीरच नाही. तर काय का आम्हासने यात्रा फिरवायला आणले का बैलगाडीतनं हाडं मोडायला आणले तेच कळलं ना बघ. बायकांच्या ह्या टोमण्याने मांजीराम वाच्या दोघंही हसायला लागले. बैलगाडीत यात्रेची चर्चा करत हसत खेळत देवळाजवळ सगळी केव्हा आली कोणालाही कळलं नाही. आता सगळे गडबडीत बैलगाडीतनं खाली उतरले. सगळ्यांना पुढं जायला सांगून मांजीराम बैलांना दाट सावली असलेल्या झाडाखाली घेऊन गेला. त्यांच्या खांद्यावरचं जू काढून त्यांनी बैलांना मोकळं केलं. एकदा त्यांच्या पाठीवरनं हात फिरवला आणि बैलगाडीत ठेवलेल्या गवताच्या पेंड्या सोडून त्यांच्या पुढं टाकल्या आणि तोही मंदिराकडे गेला. गाभाऱ्यात बसलेला दिनूगुरव घामानं भिजून गेला होता. फुलांखाली देव झाकून गेला होता. फक्त देवाच्या मुखाचं दर्शन होत होतं. मंदिरात एकच गर्दी उसळली होती. नानाजी आणि यात्रेची पंचमंडळी सगळ्यांना शांततेनं देवाचं दर्शन घ्या अशी विनंती करत होते. सगळं मंदिर माणसांनी फुलून गेलं होतं. गाभाऱ्यातल्या समईचा उजेड गाभाऱ्याला भरून टाकत होता. नवीन बांधकामातल्या पांढऱ्या शुभ्र चकचकीत फारशा त्या उजेडात चकाकत होत्या. लोकांच्या गोंगाटामुळे कोणी काय बोलतंय काही स्पष्ट ऐकू येत नव्हतं. गर्दीत पोराटोरांचा आरडाओरडा या गोंधळात अधिक भर टाकत होता. सगळ्यांना रांग लावून उभं करायला पंचमंडळी धडपडत होती. देवाचं दर्शन घेऊन गाभाऱ्यातनं बाहेर पडणारी भक्तमंडळी गाभाऱ्याच्या बाहेर ठेवलेल्या पालखीचंही डोकं टेकून दर्शन घेत होती. त्या पालखीत देवाचा चांदीचा मुखवटा उजळून निघत होता. पोरासनी हाताला धरून गर्दीतनं त्यांना पुढं ढकलत बायका देवाच्या गाभाऱ्यात दर्शनासाठी जाण्यासाठी घाई करताना दिसत होत्या. दसऱ्याला हीच पालखी सगळ्या गावभर फिरायची. बऱ्याच वर्षापासूनची ही गावाची परंपरा. गावाच्या नोकरीसाठी बाहेर परगावी असणाऱ्या गावकऱ्यांनी 10 वर्षांपूर्वी देवाचा चांदीचा मुखवटा मोठ्या आकारात तयार करून आणला होता. पूर्वीच्या लहान मुखवट्यात अधिक चांदी मिसळून हा देवाचा अगदी देखणा मुखवटा चांगल्या कारागिराकडनं तयार करून घेतला होता. पालखीचे दांडेही चांदीने मखवून घेतले होते. त्यामुळे पालखीला एक वेगळी शोभा तयार झाली होती. गावातून पालखी फिरताना रस्ते दर्शनासाठी लोकांनी भरून जातात. या पालखी मिरवणुकीत लहान पोर सगळी मंडळी अगदी हौसेनं सहभागी होत असतात. आता त्या पालखीचं दर्शन घेताना मांजीरामला हे सगळं आठवलं. आपल्या मुलालाही जवळ बोलवून मांजीराम त्या पालखीबद्दल सगळं सांगत होता. मांजीरामची ग्रामदैवतावर फार भक्ती. त्यामुळे कधीही यात्रेला आला तरी पहिलं देवाचं दर्शन घेतल्याशिवाय तो घरच्यांना यात्रेच्या इतर कार्यक्रमात घेऊन जातच नसे. मांजीरामचं हेच वळण वाशालाही पडलं होतं. दोघांची त्यांच्या कुटुंबाची हीच भक्तीची पाऊलवाट सुरू झाली होती. गुलालात नाहून निघालेली ही सारी मंडळी गर्दीतनं वाट काढत एकदाची मंदिरातनं बाहेर पडली. बाहेर मोकळ्या हवेत येऊन उभं राहिल्यानंतर सर्वांना जरा हायसं वाटलं. आतल्या गर्दीनं सगळ्यांचा श्वास घुटमळल्यासारखा झाला होता. पोरांच्या चेहऱ्यावर तर आता बाहेर आल्यावर एकदम समाधान पसरलं. आता सगळी पोरं मोकळ्या जागेत माकडासारख्या इकडे तिकडे उड्या मारायला लागली. यात्रेत रस्त्याच्या दोन्ही बाजूला वेगवेगळ्या दुकानांची गर्दी झाली होती. पण त्या रंगीबेरंगी दुकानांनी यात्रेला मोठी शोभा आणली होती. वेगवेगळी खेळणी घेण्यासाठी दुकानांसमोर पोरं हट्ट करून उभी राहिलेली दिसत होती. त्यांचा हट्ट पुरवताना त्यांच्या आयांना नाकी नऊ येत असल्यासारखं वाटत होतं. त्या त्राग्यातनं त्या बायका आपल्या मुलांवर आरडाओरडा करताना दिसत होत्या. आत यात्रेत उभारलेल्या उंचच उंच पाळण्याकडे मांजीराम आणि वशाची पोरं तिकडे ओढून नेत होती. या दोघांनीही मुलांना पाळण्यात बसवतो असा शब्द दिलेला होता. त्यामुळे त्यांना आता दुसरं काही कारण सांगायला जागाच उरली नव्हती. त्या पाळण्यावर मुलांनी भरपूर खेळून हौस भागवून घेतली. पुन्हा पुन्हा सगळी पोरं पाळण्यात खेळत होती. तिथून जागा सोडून पुढे जायला पोरं तयारच होत नव्हती. पण मांजीरामनं वशानं त्यांच्यावर जरा खेकसून त्यांना पुढं नेलं. जादूचा खेळ करणाऱ्या त्या जादू बघून मुलं हरखून गेली. दिवसभर यात्रा फिरून खाणं पिणं करत दिवस कधी मावळतीकडं झुकला कळलंच नाही. बायकांच्या खरेदीतही बराच वेळ गेला. पण यात्रेचा आनंद मात्र लहानांसह मोठ्यांनीही मनसोक्त घेतला. आता अंधाराच्या सावल्या गडद होत होत्या. मांजीरामनं लगबगीनं बैलगाडी झुपली आणि बैलगाडी घराकडं पळवली. श्रोते हो, हा होता भाग 10वा. भाग 11वा उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्रहो.